बाबा कुपेकर 4 ते 5 वेळा मंत्री होऊन गेलेले आहेत. कामं विकास झालेला आहे. राजेश पाटील हे आता आमदार आहेत, ते 20 तारखेनंतर माझे आमदार होणार. एक अफवा होती की त्या संपर्कात नसतात. आम्ही आता नंदाबाबूची माणसं म्हणजे आम्ही त्यांची सांगणार. आजपर्यंत सगळं कामं केलेली आहे, ते बाबांनीच काम केलेले आहे. काय म्हणाला? पैसे देणार नखनच हे आमचं मतदान. बाबूळकर जास्त गोरगरिबांची कामं करते ती. चंदगडचं मैदान कोण मारणार याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्र राज्याला लागून राहिलेली आहे. खरं तर महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये बंडखोरी झाली, त्याचा फटका कुठेतरी बसताना आपल्याला पाहायला मिळतोय. महाविकास आघाडीकडून नंदाताई कुपेकर बाबुळकर या रिंगणात आहेत, त्याचबरोबर महायुतीकडून राजेश पाटील रिंगणात आहेत. त्याचबरोबर 3 अपक्ष उमेदवार आहेत, ते म्हणजे शिवाजी पाटील, त्याचनंतर आपी पाटील आणि दौलतचे चेअरमन मानसिंग खोरटे हे या रिंगणात उतरलेत. खरं तर यांचा कस लागणार आहे आणि कुणाची या मतदारसंघात हवा आहे हे जाणून घेण्यासाठी मी सध्या पोहोचलोय नेसरीमध्ये आणि आपण जाणून घेणार आहोत हवा कुणाची या कार्यक्रमामधून. चला तर माझ्यासोबत. काय कुठनं आलाय? नेसरी इथनंच की. कुणाची हवा आहे? इथं कुप्पेकर. कुपेकर. हा, असं का? नाही, त्यांचा इथं बालेकिल्लाच आहे ना. कुप्पेकरांचा हा नेसरी जिल्हा परिषद हा त्यांचा बालेकिल्ला आहे. इथं सर्वाधिक मतं त्यालाच मिळणार, कुप्पेकरांना. सध्या कुणाची हवा आहे? नंदाताई कुपेकर नंदाताई कुपेकर. त्यांचा बालेकिल्ला आहे. बाबा कुपेकर 4 ते 5 वेळा मंत्री होऊन गेलेले आहेत. कामं विकास झालेला आहे आणि त्या कामाच्या जोरावर नंदाताई बाबुळकर येणार. राजेश पाटील हे आता आमदार आहेत, ते 20 तारखेनंतर माझे आमदार होणार. होय, हे काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे. असं का? आमचा आमदार आहे. पण खरं तर 1600 कोटीचा विकास झाला असं म्हटलं जाते. ते सगळं कागदावर आहे, प्रत्यक्षात काही नाही. 1600 कोटी त्यांनी केले असतील, पण निवडून त्याला त्यावेळी कुप्पेकरांच्या याच्यावरती निवडून आलाय. तो राष्ट्रवादी मधलं कुप्पेकरांनी पाठिंबा दिल्यामुळे निवडून आलेलो. तरी काहीतरी असेल तुमचं वैयक्तिक मत काय? काय असेल विकास ज्याच्यात कडनं होतोय त्या तो निवडून येईल, पण नक्की कोण निवडून येईल ही याचा अपेक्षा इथं आमच्या विभागात सांगता येत नाही. दादा तुम्ही काय सांगाल, कुणाची हवा आहे सध्या? हवा सध्या नंदाताई बाबुळकर आहेत, सुशिक्षित आहेत, वेल एज्युकेटेड आहेत, सुसंस्कृत आहेत, त्यापेक्षा पेडिट्रिशियन आहेत, डॉक्टर आहेत, संपर्कात असतात. एक अफवा होती की त्या संपर्कात नसतात, परंतु ते जे लोक त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात ना एकदा, ती त्यांना विसरत नाहीत आणि त्या स्वतःहून विसरत नाहीत. मोस्ट इम्पॉर्टंटली त्यांच्यासोबत अजूनही काही पक्षाचे उमेदवार बसलेत रिंगणात. कसं आहे, प्रत्येकाला लोकशाहीमध्ये इलेक्शन निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे, तो त्यांचा प्रश्न आहे. ऑल द बेस्ट फॉर देम ऑल्सो. हवा कुणाची आहे सध्या? हे घड्याल आहे, ह्याचं बी आहे, तुतारी आहे आणि हे काय बालडी बी आहे, टाकी बी आहे. मग कसं काय सांगणार? तुमची हवा कुणाकडनं आहे? आमची हवा आता काय सांगायचं? कुणाची हवा आहे सध्या? काय सांगता येत नाही. सांगता येत नाही. चुरशीची लढत होणार. चुरशीची लढत. काय विकास वगैरे काय झालाय? थोडाफार झालाय, थोडाफार नाही. ते आमदार पहिले लांबचे होते, आता जवळचे होतात का बघूया. लाडकी बहीण योजनेचा काय फायदा झालाय? हा, झाला ना, खूप फायदा झाला. हा, होते सगळ्यांनाच, मलाच नाही सगळ्यांनाच फायदा होतोय. त्यामुळे धन्यवाद मानते. शिंदेजींनी सगळ्यांना हेल्प होतीये त्याबद्दल. असं सगळ्यांना सहकार्य करावं, महिलांनाच नाही की पुरुषांना पण याचा फायदा व्हावा. काय सांगाल, कसा सुशिक्षित आमदार हवा आहे तुम्हाला? सगळ्यांची काळजी करणारा हवा, सगळं व्यवस्थित व्हावं, आपल्या महाराष्ट्राचं सगळं चांगलं व्हावं हीच अपेक्षा आहे आपल्याला. काय नंदा बाबुळकरांची हाय हवा, येईल त्या निवडून येतील. निवडून येतील. काय ते येतील तर कुणाची आता हवा म्हणजे आम्ही आता शेतातनंच आहे. भाता कापाची काय त्यांची हवा बघितली राहूया. आम्ही आता नंदाबाबूची माणसं म्हणजे आम्ही त्यांची सांगणार नाही. आजपर्यंत म्हणजे सगळं कामं केलेली आहे, ते बाबांनीच काम केलेले आहे. मग त्याच्यामुळे त्यांना सहकार्य करणं गरजेचं आहे आपलं. बस बाकी काय नाही. आणि त्यांनी काम आम्हाला भरपूर कामं केलेली आहेत. पाण्याची सोय चांगली केली की रस्ते झाले सगळे, म्हणजे शाळा बिळा सगळी विकास कामं चांगली केली. विकास कामं चांगली केलेली आहे त्यांना, त्याच्यामुळे आम्ही त्यांना सहकार्य करणार. नंदाबाबू कुणाची हवा आहे वाटतं? यंदा पिपाणी तुफानी आहे. तुपानी आहे असं वाटतं. विधानसभा चंदगड विधानसभा मतदारसंघात या आमच्या भागात नंदाताई बाबुळकर या प्रचंड मताधिक्याने विजयी होतील
कारण त्यांचं सक्षम आणि संयमी आणि सुशिक्षित आणि एक डॉक्टरी पेशा असलेल्या त्या महिला या चंदगड तालुक्यातील विधानसभा मतदारसंघात नेतृत्व करण्यासारखं त्यांचं कर्तृत्व आहे. हवा कोणाची आहे? कुणाची? मोदी साहेबांची आहे, उद्धव ठाकरेची आहे. मग कानूनमध्ये कोणाची हवा आहे? यांची राजेश पाटील. राजेश पाटील. काय मतदारसंघात कोणाची हवा आहे? राजेश पाटील. राजेश पाटलांची. हा. तर विकास काय केलाय त्यांनी? काय केलंय की केलाय. हा. आपण बोलतोय दादा कुणाची हवा आहे सध्या? सध्या तुतारीची हवा आहे, नंदा बाबुळकरची हवा आहे. असं का? असं का त्यांचं काम आहे, चांगले डॉक्टर आहेत, उच्च शिक्षित आहेत, त्यामुळं त्यांचं आणि बाबा कुपेकरांचं काम आहे या भागामध्ये. त्याच्यामुळे ह्या वेळेला नंदाताई 100% यंदा निवडून. तुम्हाला काय वाटतं? नंदाताई जसं का अजून काही उमेदवार अभ्यास उमेदवार आहेत. विकास फक्त कागदावर झालाय हो, प्रत्यक्षात काय विकास व्हायला नाही. आम्ही तर काय विकास बघितलेला नाही. हा, ते म्हणतात 1600 कोटी केले आहेत, आम्हाला तर काय माहिती 1600 कोटी केले ते. आणि पाहिजेत आमदार तुम्हाला? आमदार काम करणारा पाहावा, गरिबांसाठी काम करणारा असावा. दादा काय सांगाल, सध्या कुणाची हवा आहे निश्चित? 100% नंदा बाबूकर. लोकांच्या मनातूनच ते बाबासाहेब कुपेकरांचे जे काम केलेलं आहे ना, त्याच्यावरती वस्तुस्थिती नंदाताईच निवडून येणार, ही वस्तुस्थिती खरी आहे. आणि काळ्या दगडावरची रेष आहे लोकांचे, आणि वेल एज्युकेटेड उमेदवार असल्यामुळे काही प्रश्नच नाही हो. कुठलाही डाग असताना उमेदवार त्याची खरोखर तारीफ करण्याचा काही एक उमेदवार आहे. त्याच्यामुळे 100% हा उमेदवार निवडून येणार. मात्र काळाची गरज बी आहे. ठीक आहे आता सध्याची. आपण सध्या आलो आहोत माणगावमध्ये. आज माणगावमध्ये आठवडी बाजार आहे आणि जाणून घेणार आहोत लोकांची मतं. सध्या कुणाची हवा आहे, कुणाचं वारं फिरलेलं आहे? दादा काय सांगाल, कसं चाललंय, काय कुणाचं वारं आहे? वारा तर आता शिवाजी पाटील यावर्षी तिनेच आमदार होणार. दादा काय म्हणाल, कसं आहे वारं सध्या निवडणुकीचं? काय सांगता येत नाही, कठीण आहे. मातपूर मध्ये सगळे काय सांगता येईल ना, सगळे अशी फाट आहे ना की नाद खोळा आहे. कुणाचं वारं आहे सध्या माणगावमध्ये? सध्या घड्याळच आहे. घड्याळ नरसिंहरावचं. 1600 कोटीचा विकास झालाय म्हणतात, कुठे दिसतोय का? काय तेवढं काय नाही, थोडं आहे. कसं आहे वारं निवडणुकीचं? कुणाचं वारं आहे यंदा? आता बघूया काय गाव नाही. काय कुणाचं वारं आहे? वारं सध्या 5 पक्ष आहेत. 5 पक्षामध्ये वारं आता जास्ती म्हटलं तर आमच्या कोराडे साहेबाचं असणार. कोराडे साहेबांचं. असं का? कोराडेच का? त्यांनी कामं भरपूर नोकऱ्या लावल्या नाही लोकांना, सगळ्या काम मुलासनं. असं वाऱ्यावर कधी टाकूच नाही कोणाला, पहिल्या कामगारच नाही. कुठं आलाय? शिवणगे. कसं आहे शिवणगेत निवडणुकीचं वारं? शिवणगेत बाबुळकर जास्त आहे. हवा बाबुळकरांची का? असं का? असं का म्हणजे तिने कामं चांगली केली ना, सगळे गोरगरिबांची कामं करते ती.